राज्यातल्या 14 साखर कारखान्यांनी हमीवर कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडे परवानगी मागितली होती। त्यातील 7 कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे परवानगी नाकारण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचेही कारखाने आहेत। अडचणीत असलेल्या 14 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे पाठवला होता। महामंडळानं 7 कारखान्यांना कर्ज द्यायला मंजुरी दिली आणि उरलेल्या 7 कारखान्यांना नकार दिला। कोल्हापुरातला श्री भोगावती सहकारी साखर कारखाना, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांना कर्ज देण्यास मंजुरी मिळाली आहे। सांगलीतला क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना आणि अहिल्यानगरच्या मुळा सहकारी साखर कारखान्यालाही महामंडळानं कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे। साताऱ्याचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि बीडच्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यालाही दिलासा मिळाला आहे। विविध कारणांनी कर्ज नाकारण्यात आलेले कारखाने हे राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत। भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला कर्ज घ्यायला परवानगी नाकारण्यात आली आहे। अलीकडे काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील आणि संग्राम थोपटे यांच्या कर्जाचे प्रस्तावही फेटाळण्यात आले। विशेष म्हणजे दिवंगत अजित पवार आणि कुटुंबियांच्या पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा प्रस्तावही मंजूर झालेला नाही। राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या कारखान्यांनाही दिलासा मिळालेला नाही। सोलापूरच्या धर्मराज काडादी यांचा साखर कारखान्यालाही निकष पूर्ण करता आलेले नाहीत। जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कारखान्याची सेवा मिळावी, त्यांना त्यांचा ऊस या ठिकाणी गाळप करण्याकरता लवकरात लवकर त्या ठिकाणी आजूबाजूला कारखाने व्हावेत। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे। त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली, ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे। राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला तर मान्य मंत्रिमंडळापुढे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा हे बंद अवस्थेतले कारखाने आहेत, हे सुरू करून शेतकऱ्याला तिथल्या दिलासा दिला पाहिजे। या शेतकरी हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं थक हमी घेतली होती आणि त्या थक हमी जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा सहसा NCDC अशा संस्थांना वित्त पुरवठा करत असते। 7 कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळले गेल्याची विविध कारणं महामंडळानं दिली आहेत। भाग भांडवल कमी असलेल्या किंवा आर्थिक अनियमितता असलेल्या कारखान्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे। कारखाना सलग 3 वर्षांपासून तोट्यात असेल आणि NCDC कडून कर्ज घेऊनही सुधारणा होत नसेल तर त्यांना कर्ज मिळू शकणार नाही। कर्ज परतफेडीचं कमी प्रमाण, कारखाना भाड्यानं चालवण्यास देणं, तसंच FRP किंवा शासनाची थकबाकी असणं यापैकी एखादं कारणही नकारासाठी पुरेसं ठरलंय। उत्पादकता वाढावी, शेतकऱ्यांना योग्य परतावा मिळावा आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी साखर कारखान्यांना गाळप हंगामापूर्वी कर्ज घेण्याची मुभा दिली जाते। आता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं परवानगी नाकारलेल्या 7 कारखान्यांसमोर त्रुटी दूर करून कर्जासाठी पात्र होण्याचं मोठं आव्हान असेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।